नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दही भाताचा अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे, जो अमावस्येला केला जातो। तुमच्यापैकी बरेच जण हा उपाय करत सुद्धा असतील, कारण खूप जुन्या काळापासून चालत आलेला अतिशय प्रचलित आणि प्रभावी असा उपाय आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्याला बऱ्याच प्रकारचे फायदे होतात, ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये जाणून घ्यायला मिळेल। बऱ्याच जणांकडून दही भाताचा हा उपाय करताना काही चुका होतात, त्यामुळेच या उपायाचा कोणताही प्रभाव तुम्हाला जाणवत नसेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दही भाताचा उपाय योग्य पद्धतीने कसा करावा, कोणकोणत्या कारणासाठी हा दही भाताचा उपाय केला जातो, यामध्ये कोणत्या चुका करणं आपण टाळलं पाहिजे, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। मंडळी, दही भाताचा हा उपाय कोणकोणत्या कारणांसाठी करावा याची माहिती आपण अगोदर जाणून घेऊ। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तरी सुद्धा आपण दही भाताचा उपाय दर अमावस्येला करू शकतो। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये पितृदोष असेल, म्हणजे पितरांच्या आत्म्याला सद्गती मिळावी किंवा पितृ आपल्यावरती नाराज असतील, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहावा किंवा आपले पितृ सदैव संतुष्ट राहावे, या कारणासाठी सुद्धा आपण प्रत्येक अमावस्येला हा दही भाताचा उपाय करू शकतो। तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील लहान मुलाबाळांना किंवा कोणत्याही वयाच्या व्यक्तींना म्हणा, जर वाईट नजर लागलेली असेल, ज्याला आपण दृष्ट लागणं म्हणतो, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या म्हणजे ज्यांना दृष्ट लागलेली आहे त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये काहीसा बदल जाणवत असेल तुम्हाला, जसं की लहान मुलाबाळांना दृष्टी लागली की काही ते खात पीत नाहीत किंवा मग खूप चिडचिड करत असतात, सतत रडत असतात। मोठ्या व्यक्तींचं म्हणाल तर त्यांचं डोकं दुखतं, ते जे काही काम करतात त्यामध्ये त्यांना रस राहत नाही किंवा त्यांचाही स्वभाव हा चिडचिडा बनतो। त्यांच्या प्रगतीमध्ये या क्षुल्लक गोष्टीवरून बाधा यायला लागतात। तर या कारणासाठी सुद्धा तुम्हाला दही भाताचा उपाय करण्याची पद्धत आहे, तुम्ही हा उपाय करू शकता। आणि चौथी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये अमावस्या पौर्णिमा या ठराविक तिथींच्या दिवशी किंवा अमावस्या पौर्णिमा या तिथी जवळ यायला लागल्या की घरामध्ये कटकट व्हायला सुरुवात होते, खूप जास्त भांडणं होतात। कारण तसं फार मोठं नसतं, अगदी छोट्या क्षुल्लक गोष्टीवरून भांडणं होतात किंवा मग काही जणांना अमावस्या पौर्णिमेच्या वेळी भीती वाटणे, मन सैरभैर होणं, या कारणासाठी सुद्धा आपल्याला हा दही भाताचा उपाय करायचा असतो। फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये दही भाताच्या उपायामध्ये थोडेफार बदल आहेत, तर ते बदल कोणते तेही तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ते बदल कशा पद्धतीने करायचे आहेत, जे प्रत्येक कारणानुसार बदल हे सांगितले जाईल। सर्वात अगोदर आपण दही भात कसा बनवायचा ते पाहू। दही भात बनवण्यासाठी आपल्याला एक मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत। तांदूळ स्वच्छ निवडून घ्या। या उपायासाठी आपण हा तांदूळ धुवून न घेता डायरेक्ट शिजवत घालू शकतो किंवा मग तुम्हाला तांदूळ धुवून घ्यायचा असेल तरी सुद्धा तुम्ही धुवून घेऊ शकता, काही हरकत नाही। तुम्हाला जर धुवून घ्यायचा असेल तर चालतं, पण हा भात शिजवत असताना आपणाला यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल घालायचं नाही, हे लक्षात ठेवा। अळणी भात बनवून घ्यायचा आहे। भात तयार झाल्यानंतर तो थंड होऊन द्यायचा आणि मगच तो उपायासाठी वापरायचा आहे। तुम्ही या उपायासाठी जे दही वापरणार असाल ते थोडंसं आंबट असेल तर चालेल किंवा मग तुमच्याकडे जे काही घरी दही लावलेलं असेल तर ते सुद्धा दही वापरलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही। तर पहा, तुम्हाला हा दही भात पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी म्हणून वापरायचा आहे, तर तुम्ही हा दही भात एखाद्या द्रोणमध्ये किंवा एखाद्या पत्रावळीमध्ये किंवा केळीच्या पानावर सुद्धा काढून घेऊ शकता। आता बरेच जण असंही करतात की जेवायला बसतात अमावस्येच्या दिवशी, तर त्यांच्या जेवणाच्या ताटामध्ये दही भात हा दिला जातो, तर त्यावेळी तो सर्वात प्रथम काय करतात की ताटाभोवती पाणी फिरवतात आणि त्यानंतर ताटातल्या दही भाताचा घास हा खाली काढून जमिनीवर म्हणा किंवा मग एखादं छोटंसं द्रोण किंवा पत्रावळी किंवा केळीचं पान यापैकी काही घेतात आणि तो घास पितरांच्या नावाने काढून ठेवतात आणि नंतर तो दही भात कावळा, कुत्रा किंवा गाईला सुद्धा देण्याची प्रथा आहे।
तर या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता, किंवा पितरांसाठी डायरेक्ट दही भात ठेवायचा असेल तर भातामध्ये दही व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि एखाद्या द्रोणमध्ये किंवा पत्रावळी किंवा केळीच्या पानावर किंवा पेपर वरती सुद्धा तुम्ही काढून ठेवू शकता. त्यानंतर तो दही भात तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर ठेवू शकता तुम्ही, जेणेकरून पक्षी येऊन खाऊन जातील, किंवा मग पक्ष्यांनी नाही खाल्ला तर तो दही भात कुत्र्याला किंवा किड्या मुंग्यांना देखील तुम्ही घालू शकता. फक्त कोणत्याही प्रकारच्या मुक्या प्राण्यांनी खावा हाच यामागचा हेतू असतो. किंवा गाय वगैरे तुम्हाला भेटली तर तुम्ही गाईला सुद्धा खाऊ घालू शकता. फक्त पशु पक्षी म्हणजे मुक्या जनावरांनी खाल्ल्यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लाभते. आता पितरांसाठी म्हणून अजून एक उपाय आपण करू शकतो. आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या भांड्यामध्ये शेणी पेटवून घ्यायची आहे. जे जनावरांची शेणी असते सुकवलेली, तर ती पेटवून घ्यायची आहे. आणि या पेटलेल्या शेणीचा चांगला विस्तव तयार झाला की त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, थोडासा गुळ टाकायचा आहे. थोडासा गुळाचा खडा टाकायचा, किंवा थोडंसं किसून गुळ टाकला तरी चालेल. आणि थोडंसं 1 चमचाभर तूप त्या विस्तवावर टाकायचं आहे, त्या गुळावरतीच. आणि काय करायचं आहे, त्या गुळ तुपावरतीच आपण तयार केलेला जो दही भात आहे तर तो टाकायचा आहे. आणि थोड्याशा शेवया वगैरे आपल्या घरात असतील तर त्याचे 4-5 तुकडे त्यामध्ये टाकायचे आहेत. आणि कडेने पाणी फिरवून नमस्कार करत आपल्याला काय करायचंय, पितरांचं स्मरण करायचं आहे. आपण या पेटलेल्या शेणीच्या विस्तवावर जे काही गूळ, तूप, दही भात, शेवया टाकल्या, त्याचा जो काही धूर तयार होतो तो आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो. या पद्धतीने सुद्धा आपण पितरांसाठी हा दही भाताचा उपाय हा करू शकतो. यानंतर समजा तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर त्यासाठी दही भाताचा उपाय, एखाद्या पुठ्ठ्यावर किंवा एखाद्या भांड्यामध्ये हा दही भात काढा आणि याचे 4 भाग करून घराच्या बाहेरच्या बाजूने 4ही कोपऱ्यांना तुम्ही ठेवू शकता. किंवा मग तुमच्या घराच्या बाहेरच्या बाजूने गोल तुम्हाला फिरता येत असेल तर दही भात घराच्या सर्व बाजूने शिंपडू शकता. म्हणजे घराच्या 4ही बाजूने तुम्हाला गोल अशा पद्धतीने तुम्ही फिरायचं आहे आणि तुम्हाला हा दही भात तुम्ही शिंपडू शकता. आता यामध्ये आपण वेगळं असं काहीच करत नाहीये, जसं की कढीपत्ता वगैरे. त्यामुळे आपल्याला आपल्या घराच्या शांतीसाठी आपण हा दही भाताचा उपाय करतोय, म्हणजे वास्तुदोष घालवण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही. त्यामुळे अतिशय जुन्या काळापासून चालत आलेला हा उपाय आहे. त्यामुळे आपल्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही. अगदी प्रचलित असा हा उपाय आहे. पण घरात येण्या अगोदर आपल्याला आपले हातपाय धुवून मगच घरात यायचं आहे. आणि घरात आल्यानंतर आपल्या देवघरातील देवांना नमस्कार करायचा आहे. आणि घरातल्या आपल्या ज्या काही अडचणी किंवा कटकटी आहेत तर त्या मिटाव्या यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. वास्तुदोषासाठी तुम्ही घराच्या बाजूनी दही भात शिंपडता तेव्हा हा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता. किंवा मग या उपायासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ सर्वोत्तम मानली जाते. आतापर्यंत आपण पितरांसाठी आणि वास्तुदोषासाठी दही भाताचा उपाय पाहिला. आता आपण आपल्या घरातील लहान मुलाबाळांना किंवा घरातील कोणत्याही वयाच्या व्यक्तींना दृष्ट लागलेली असेल, वाईट नजर लागलेली असेल, मोठ्या व्यक्तींच्या प्रगतीमध्ये यामुळे बाधा आलेली असेल, मूल किंवा लहान मुलं किंवा मोठी व्यक्ती पुन्हा पूर्ववत होण्यासाठी, जसंच्या तसं त्यांचा पूर्ववत स्वभाव होण्यासाठी, किंवा शांत लहान मुलं बाळ असतील ते शांत होण्यासाठी, आणि मोठ्या व्यक्तींच्या प्रगतीमध्ये जे काही बाधा येत आहेत तर त्या दूर होण्यासाठी आणि त्यांचा स्वभाव सुद्धा पूर्ववत होण्यासाठी हा दही भाताचा उपाय कसा करावा ते आता आपण पाहू. दही भाताच्या उपायासाठी आपण जो काही भात वापरणार आहे तर तो भात पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला उपायासाठी वापरायचा आहे. दृष्ट काढण्यासाठी जो आपण दही भात वापरणार आहोत तो एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आणि ज्या व्यक्तीची किंवा लहान मुलांची दृष्ट काढायची आहे तर त्या व्यक्तीला आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती बसवायचं आहे. आता तुम्हाला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती बसवायचं नसेल तर घरामध्ये कुठेही जिथे मोकळी जागा असेल, व्यवस्थित बसता येईल अशा ठिकाणी तुम्हाला त्या व्यक्तीला पूर्वेकडे तोंड करून बसवायचं आहे. पण लक्षात घ्या, पण जेव्हा कधीही आपण अशा प्रकारे दृष्ट काढायची असते तेव्हा अशा पद्धतीने मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती बसवण्याची पद्धत असते.
आता ज्या व्यक्तीवरून दृष्ट तुम्हाला काढायचे आहे, जे काढताना तो दहीभात जेव्हा आपण आपल्या त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत उलट्या बाजूने 7 वेळा उतरवायचा आहे. म्हणजे जसं आपण ओवाळताना कसं ओवाळतो, तर तशा पद्धतीने आपल्याला हा दहीभात उतरवायचा नाहीये. फक्त तो उलट्या बाजूने उतरवायचा आहे. ओवाळताना आपण ज्या पद्धतीने क्लॉकवाईज पद्धतीने फिरवतो, आपण ओवाळतो, तर आपल्याला उतारा करायचा आहे, तर आपल्याला हा उलट्या पद्धतीने उतरवायचा आहे 7 वेळा. त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला हा 7 वेळा उलट्या पद्धतीने उतरवायचा आहे. यालाच उतारा म्हणतात. आता हा उतरवलेला उतारा जो आहे, म्हणजे दहीभात उतरवलेला उतारा आहे, तर तो तुम्हाला कोणीही खायचा नसतो. एक वेळ पितरांसाठी आपण जो काही दहीभात बनवलेला असतो, समजा तुम्ही तो नैवेद्यात वाढला किंवा पानावरती वाढला, तर नंतर त्या दहीभातामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून आपण तो प्रसाद म्हणून खाऊ शकतो. कारण पितृश्राद्धामध्ये सुद्धा आपण पितरांच्या नावाने जे काही जेवण बनवतो, तर ते खातोच ना. तर त्याच पद्धतीने तुम्हाला जर दहीभात खायला आवडत असेल, तर पितरांच्या दहीभातामध्ये मीठ टाकून आपण खाऊ शकतो. पण जेव्हा आपण असा उतारा वगैरे करत असतो, नकारात्मकता घालवण्यासाठी, दृष्ट काढण्यासाठी, नजर काढण्यासाठी, वाईट नजर काढण्यासाठी, तेव्हा तो दहीभात कोणीही खायचा नसतो. जेव्हा तुम्ही उतारा करता, तेव्हा मनातल्या मनात त्या व्यक्तीची इडापिडा, नकारात्मकता, वाईट नजर निघून जाऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तो दहीभात आहे ना, अशा एखाद्या निर्जन स्थळी टाकायचा आहे, जिथे कोणी जाणार नाही, कोणाचा पाय पडणार नाही. त्याचबरोबर घरामध्ये त्या दहीभाताचा एक कण सुद्धा राहणार नाही, याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे की अमावस्या पौर्णिमेला आपलं मन खूप सैरभर होतं. या तिथी जवळ यायला लागल्या की घरामध्ये खूप कटकटी होतात. तर या कारणासाठी आपल्याला दहीभात हा कसा ठेवायचा असेल, कशा पद्धतीने ठेवावा, तर सेमच दहीभात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि एखाद्या पुठ्ठ्यावर किंवा एखाद्या भांड्यामध्ये जो काही तुम्ही दहीभात बनवलेला आहे, तर तो काढून घ्यायचा आहे. पण ते भांड तुम्ही खाण्यापिण्यासाठी वापरत नसाल, असं भांड तुम्हाला घ्यायचं आहे. ते भांड घेऊन तुम्हाला त्यामध्ये तो दहीभात ठेवायचा आहे. आणि अमावस्येच्या संध्याकाळी, म्हणजे तुम्ही झोपायच्या अगोदर, तो दहीभात तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये एखादी खिडकी वगैरे असेल किंवा जिथे दहीभाताचं भांड व्यवस्थित बाथरूममध्ये बसेल, अशा ठिकाणी तुम्हाला तो रात्री ठेवायचा आहे. किंवा मग भांडे वगैरे धुण्याचं, आपण भांडी वगैरे धुतो किंवा कपडे धुतो, कपडे धुण्याच्या ठिकाणी किंवा खराब पाणी जिथं जातं, ज्याला आपण सांडपाणी म्हणतो, तिथे त्या ठिकाणी तुम्हाला हा रात्री, अमावस्येच्या रात्री हा दहीभात ठेवायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर, म्हणजे अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या अगोदर ते दहीभाताचं भांड तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि एखाद्या निर्जन स्थळी, ज्या ठिकाणी कोणी जाणार नाही किंवा तो दहीभात बघणार नाही, अशा ठिकाणी तो दहीभात टाकून द्यायचा आहे. आणि घरात येऊन डायरेक्ट आपल्याला अंघोळीला जायचं आहे. घरामध्ये इकडे तिकडे कुठेही फिरायचं नाही. कारण जेव्हा कधी आपण असे उतारे किंवा दृष्ट वगैरेचे उतारे करतो, तेव्हा हात पाय धुण्याची किंवा अंघोळ करण्याची पद्धत आहे. किंवा तुम्ही अंघोळ केल्यानंतर हा दहीभात टाकून आलात, तरी सुद्धा तुम्हाला कमीत कमी हात पाय धुवून मगच घरामध्ये यायचं आहे. त्यानंतर मग तुम्ही हातपाय धुवून झाल्यानंतर घरात आल्यानंतर मगच तुम्ही बाकीची तुमची जी काही कामं असतील, तर ती तुम्ही करू शकता. जर तुम्ही हा दहीभाताचा उपाय पितृदोषासाठी केला असेल, म्हणजे पितरांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहावा, खरं तर पित्र जर संतुष्ट असतील तर नक्कीच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये अजिबात बाधा येत नाही. त्यामुळे बरेच जण देवाच्या कोपण्याला जेवढं महत्वाचं मानतात, तेवढंच पितरांचा आत्मा शांत करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत असतात. कारण देव कोपण्या इतकाच पितरांचा कोप सुद्धा तेवढाच महत्वाचा मानला जातो. जर तुमच्या घराला खरोखर पितृदोष लागलेला असेल, तुमचे पित्र तुमच्यावर खरोखर नाराज असतील, तर तो दहीभात थोडा का होईना ते पशु पक्षी किंवा किडे मुंग्या किंवा अन्य जीवजंतू खाऊन जातील. पण जर आपल्या घराला पितृदोष नसेल किंवा पितरांचं काही आपल्याकडून चुकलेलं नसेल, तर या दहीभाताला तोंड लावायला कोणीही येणार नाही, हे लक्षात ठेवा.
हा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. जर तुमच्या घराला पितृदोष नसेल तर तो तुम्ही ठेवलेला दहीभात कुठलाही पशुपक्षी खाऊन जाणार नाही. ह्या तुम्ही नक्कीच अनुभव घेऊन पहा. आणि जर समजा तुम्हाला असा अनुभव आला की आजूबाजूला पशुपक्षी होते तरी पण त्यांनी हा दहीभात खाल्ला नाही, म्हणजे आपल्या घराला पितृदोष नाही हे तुम्हाला समजलं, तर तिथून पुढे तुम्हाला हा उपाय नाही केला तरी चालेल, म्हणजे काही करायची गरज नाही. फक्त मग दर अमावस्येला एका पितरांची आठवण म्हणून किंवा त्यांना नैवेद्य दाखवण्याचा नियम आहे म्हणून तुम्ही त्यांच्या फोटो पुढे वगैरे दहीभाताचा नैवेद्य हा ठेवू शकता, नैवेद्य दाखवू शकता. आणि त्यानंतर तुम्ही हा दहीभाताचा नैवेद्य गाईला, कुत्र्याला किंवा कावळ्याला खाऊ घालू शकता, तरी सुद्धा चालेल. तुम्ही कोणत्याही 11 अमावस्येला हा उपाय करू शकता किंवा मग कायम प्रत्येक अमावस्येला पितरांच्या नावाने जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर कायमस्वरूपी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा नजर लागणे किंवा वाईट नजर वगैरे आपण दृष्ट यासाठी जेव्हा आपण दहीभाताचा हा उपाय किंवा उतारा करतो, समजा तुम्हाला पहिल्या वेळेला काही फरक पडला नाही, सलग 11 अमावस्याला तुम्हाला हा उपाय करायचा आहे, मग म्हणजे तुम्ही दृष्ट काढण्यासाठी एखाद्याची दृष्ट लहान मुलांची असू दे व मोठ्या व्यक्तींची असू दे यासाठी जर तुम्ही दहीभाताचा हा उतारा करत असाल आणि तुम्हाला पहिल्या वेळेस अनुभव नाही आला तर तुम्ही याला सलग 11 अमावस्याला हा उपाय तुम्हाला करायचा आहे. भलेही मग तुम्हाला एखाद्या अमावस्येला याचा चांगला फरक जाणवू लागेल तरी पण तुम्हाला 11 अमावस्या होईपर्यंत हा उपाय सतत करत राहायचा आहे. शक्यतो मग नाहीतर 11 अमावस्येला हा उपाय करावाच लागतो. आणि वास्तुदोषासाठी जो काही सांडपाण्याच्या ठिकाणी आपण दहीभात ठेवायचा, तर जोपर्यंत ठेवायचा आहे ना, तर जोपर्यंत तुम्हाला चांगला अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्हाला तो देखील म्हणजे येत नाही तोपर्यंत तुम्हाला तो उपाय करत राहायचा आहे. साधारणतः तो सुद्धा उपाय तुम्हाला 11 अमावस्येपर्यंत करत राहायचा आहे. 11 अमावस्येला करावा असं सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलं जातं. तर नक्की तुम्ही हा सर्वत्र प्रचलित असलेला अगदी जुन्या काळापासून चालत आलेला आणि अतिशय लाभदायी असा दहीभाताचा उपाय अमावस्येला करत जा. तुम्हाला याचे खूप चांगले अनुभव बघायला मिळतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जी काही माहिती सांगितली ती तुम्हाला उपयोगी वाटली असेल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी मराठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.